सरळ ना किती लांब आहे? नर्सरीमध्ये एकदम युनिक झाड आहे तिकडे. श्री श्री राधा श्याम सुंदर जी मंदिर. बलराम नामकरण समारोह. फ्री प्रसाद आहे. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत वृंदावनला, मिनी वृंदावनला. ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडी पण स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. 2:30 वाजता आता आपण घरातून निघालेत पालघरला जाण्यासाठी. ड्रायव्हर चेंज झालेत, 6 महिन्यांनी गाडी हातात घेतली आहे. आता आपण आलोय पालघरच्या मनोर नाक्यावर. मनोर नाक्यावरून राईट मारून जाऊया आपण वृंदावनच्या इकडे, मिनी वृंदावनच्या इकडे. मिनी वृंदावनला येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट व्हेकलचाच वापर कराल तर तुम्हाला बरं पडेल, कारण की पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला थोडं महाग पडेल. तुम्हाला जर पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे पालघर. तिथून तुम्ही वाड्याला जाणारी एस टी पकडू शकता किंवा हायवेपर्यंत जाणारी कोणतीही एस टी पकडू शकता. हायवेला जाणारी एस टी पकडून तुम्ही मनोर नाक्यावर उतरा व तिकडून रिक्षा करून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. किंवा वाड्याला जाणारी एस टी पकडून तुम्ही हमरापूर फाट्याला उतरा. तिथून 30 रुपये पर पर्सन देऊन तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. सरळ ना किती लांब आहे? हां हां 6 किलोमीटर पुढे ना. इकडे बस पार्किंग आहे आणि 4 व्हीलरची आतमध्ये असेल. सध्या आम्ही प्रायव्हेट व्हेकलने जातोय. मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देईन, तेच लोकेशन फॉलो करत या, कारण की वृंदावन फार्म आणि मिनी वृंदावन असे 2 लोकेशन आहेत. जास्त करून लोक वृंदावन फार्म त्या लोकेशनला जातात आणि चुकतात. म्हणून मी दिलेल्या लोकेशनवरच फॉलो करून तुम्ही इथपर्यंत पोहोचा. इथे येण्याचा आमचा कोणताच प्लॅन नव्हता, अचानक प्लॅन झाला म्हणून आम्ही दुपारीच निघालो. हायवेला थोडं ट्रॅफिक मिळाल्यामुळे थोडा आम्हाला लेट झाला. कार पार्किंगमध्ये आता आपण गाडी लावले. भरपूर मोठी कार पार्किंग आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये आल्याबरोबरच पहिलं मंदिर आहे ते गणपतीचं आणि त्याच्याच अपोजिटला इकडे रिसेप्शन एरिया, कार्ट फिरण्यासाठी, आतमध्ये फिरण्यासाठी आहे. या गाडीने तुम्ही आतमध्ये फिरू शकता. त्याचं काय बुकिंग वगैरे असेल इकडे पूर्ण फिरण्यासाठी आतमध्ये. इथे आपण पोचले 5:15, 15 मिनटं झाली. आपण थोडा टाईमपास केला आणि इथे एक बोर्ड आहे, त्याच्यावरती तुम्हाला सगळं डायरेक्शन आहेत, तेच फॉलो करूया आता आपण. गोवर्धन रोपवाटिका. रोपवाटिका म्हणजे नर्सरी. 100 कोणसा बोलला? 100 नर्सरीमध्ये एकदम युनिक झाडं तिकडे, ती तुम्ही बघितले नसेल अशी झाडं तुम्हाला इकडे बघायला भेटते. वरती चिक्कू लागलेत पूर्ण. चिक्कूचं झाड इकडे आणि इकडे वडापाव 10 रुपये. टेस्ट कसं आहे माहिती नाही, आता झालं संपलेत. 10 रुपये वडापाव आहे. गावठी भाज्या पण आहेत तिकडे, जे गावातलेच लोक विकतात. हे राहायचे ठिकाण आहे तिकडे, बिल्डिंग आहे, त्याचे रेट्स तुम्हाला डिस्प्लेवर दाखवतो मी. आणि ऑनलाईन पण बुक करू शकता तुम्ही, ऑफलाईन पण सुविधा आहे. मंदिर रिसेप्शन ऑफिस सकाळी 9:30 ते 7 वाजेपर्यंत. श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर. मंदिरावर पूर्ण एक स्टोरी टाईप आहे असं वाटतं.
गोवर्धन गौशाला पण इकडे खट्टे खट्टे बैल आहेत एकदम. 20 रुपयाचं गवत आहे ते आता आपण देऊया. एवढा मोठा आहे बाबा बैल, आपल्या हाईटपेक्षा जास्त मोठा आहे. सानू घाबरली. इकडे बघ. हे बघ हे. हे बघा अशी गाडी आहे ती तुम्हाला एंट्रीला दाखवली तशी तुम्ही घेऊ शकता आतमध्ये. आता आपण चाललोय पुढे. पुढे गोवर्धन कडून आहे मंदिर तिकडे. आपण जातो आता मदन मोहन मंदिराकडे जे मागे दिसते तुम्हाला, तिकडे जाऊया आपण. आता आपण जाऊया मदन मोहन मंदिरामध्ये. कीर्तन मंडप. इकडे कीर्तन होतं त्याच्यासाठी ती जागा ठेवलेली आहे. वृंदावन फॉरेस्ट. पुढे जाऊया आता आपण. पुढे काय बघायला भेटतं ते तुम्हाला दाखवलं आता. इकडे बांबूचंच कंपाऊंड आहे बघू शकता. सगळीकडे पूर्ण ठिकाणी बांबूचं कंपाऊंड आहे. रावल. मथुरा, यमुना, गोवर्धन, नंदगाव. आणि इकडे मॅप दिलाय तो तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. वृंदावन फॉरेस्ट इकडे जातोय आता आपण. श्री श्री राधा श्याम सुंदर जी मंदिर. हे श्री श्री राधा दामोदर जी मंदिर. कचरा टाकायला बघा कसं केलंय. वरती कौलानी खाली हे ठेवलं. कृष्णा लिफ्टिंग गोवर्धन हिल. गोवर्धन उचललेलं ते. गोवर्धन पर्वत उचलताय ना. आणि त्याच्याच अपोजिटला इकडे भजन चालू आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम कालिया घाट आहे हा. सगळीकडे एकदम शांतमय वातावरण आहे. भजनाचा आवाज आणि पक्ष्यांचाच आवाज तुम्हाला इकडे येईल. आणि जागोजागी सगळीकडेच मंदिर आहेत. खाली वाळू आहे. बासूर वध.
कृष्ण बलराम नामकरण समारोह. इथे एक नदीवर ब्रिज पण आहे, त्याच्या बाजूला धरण आहे तिथे. पूर्ण नदीला तेलाचे दिवे लावलेत आणि बाजूला आरती चालू आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान. गाडीत बसूया. आपण 6:00 आलो आणि आता 6:30 वाजले, तर आता आपण निघूया घरी जाण्यासाठी. श्रीनाथ कॅफे, सकाळी 8 ते रात्री 8. गोवर्धन अन्नक्षेत्र, ललिता भवन. फ्री प्रसाद आहे. इथल्या हॉटेलचे तुम्ही रेट्स बघून घ्या, स्क्रीनशॉट काढून किंवा पॉज करून. महाप्रसादसाठी लाईन लागले, आम्ही होतो तेव्हा लाईन नव्हती, आता लाईन वाढली एकदम. मदन मोहन थाली. लाईटी पण लागल्यात आता. इकडे एक गिफ्ट शॉप आहे, गाड्या पण फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आतमध्ये जर तुम्ही असाल आणि गाडी भेटली तर तुम्ही फ्रीमध्ये बसून येऊ शकता याच्यातून. आम्हाला थोडं लेट झाल्यामुळे सगळं तुम्हाला नाही दाखवू शकत, त्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊन ते अनुभवा. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.